आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, आणि लाडके भाऊ, खरं म्हणजे मी गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचारात फिरतोय. पण यावेळेस मला सगळीकडेच माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती अतिशय सगळीकडे लक्षणीय मोठी दिसती आहे. आणि ज्या उमेदवारांच्या मागे महिला, मतपेटीत त्याचा नंबर पहिला, हे समीकरण मी आता नाही विधानसभेपासून बघतोय. आणि त्यांच्या पाठीशी पाठीराखे आमचे लाडके भाऊ आहेतच. बिलकुल त्यांचा मोठा सहभाग आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेले. त्याचा उल्लेख निलेश राणे यांनी केला आहे, दत्ता सामंत यांनी केला. का मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजलो आणि कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. त्यामुळे अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावू शकलो. अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना मी सुरू करू शकलो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सगळ्यात आवडती योजना कुठली असेल माझी तर लाडकी बहीण योजना. अनेक अडथळे आले, अनेक सगळ्यांनी काय काय प्रयत्न केले, परंतु आम्ही टीम म्हणून काम केलं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. तीन तारखेसाठी काय ठेवा ना, फटाके फोडायचे आहेत ना आपल्याला 3 तारखेला. तशी फटाक्याची काही कमी निलेशकडे नाही आहे. आणि ही योजना सुरू झाली. आता काही लोक योजनेमध्ये अनेक अफवा विरोधक पसरवत आहेत, परंतु मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा तुमच्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून मी विनंती करायला आलोय, शिवसेनेच्या उमेदवार आपली लाडकी बहीण ममता वराडकर यांना विजयी करा म्हणून विनंती करायला आलोय. ही पण आपली लाडकी बहीण आहे. अनेक लाडक्या बहिणी या निवडणुकीत उभ्या आहेत आणि यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करून नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना, नगरसेवकांना वाजत गाजत नगर परिषदेमध्ये पाठवा म्हणून विनंती करायला आलोय. मालवणचं भविष्य सुधारायचं असेल, सुरक्षित करायचं असेल, त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे.
शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो. आणि निलेश कधी घाबरत नाही, कारण राणे साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे. हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही, कधी घाबरला नाही. डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे. त्यामुळे निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात, डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ. घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही. आणि त्यामुळे मी आपल्याकडे ममताताईंसाठी मत मागायला आलो, विनंती करायला आलो. आणि मी काय कोणावर टीका करणार नाही, परंतु निलेशचं काम बघून, निलेशची तळमळ बघून, प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी जे मतदारसंघामध्ये वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत. आणि म्हणून पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात. आणि त्यामुळे निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपण एकत्र लढतो, काही ठिकाणी एकमेकासमोर असतो, त्याच्यात अनेक पक्ष असतात. लोकशाही आहे आणि जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांना निवडणुका लढवायचे अधिकार आहेत. आणि म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींसाठी काम केलं, विधानसभेत महायुतीसाठी काम केलं आणि महायुतीला देखील दैदिप्यमान असं यश माझ्या लाडक्या बहीण भावांनी, शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळवून दिलं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 जागा महायुतीच्या महाराष्ट्राच्या इतिहास कधी आल्या होत्या? पहिल्यांदा इतिहास घडला आहे. आणि केलेल्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे. मी त्यांचा आभारी आहे. आणि म्हणून मी पाहतोय राज्यभर बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सभेकरता वाट बघत बसतात. एकनाथ शिंदेला भेटायसाठी, मलाही त्यांना भेटायचं असतं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. परवा सांगलीला विटा नगर परिषदेमध्ये रात्री 10 वाजले, 9:45 मी पोचलो. तोपर्यंत एकही माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ तिथून हटला नव्हता. थंडी होती. हे प्रेम आहे. पैसे किती कमवले, सत्ता किती कमवली, प्रॉपर्टी किती कमवली, मालमत्ता किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना तर केलीच, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, बचत गटाला ताकद दिली, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले. आणि हे फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त 1500 रुपये नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे, त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे, लखपती झाले.